वाढलेले आहेत तर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात करण्याची गरज नाही. आता हे प्रशासन जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. आम्हाला तीच अपेक्षा आहे की हे असं का केलं, हा जो यांचा प्रश्न आहे तो प्रशासनाने त्याचं उत्तर द्यावं. अध्यक्षांनी जास्त उत्तर देणं मला वाटते सरस ठरेल, कारण अध्यक्षांची काय भूमिका आहे ते याच्याबद्दल काय निर्णय घेणार आहेत, त्यांना त्याचं गांभीर्य आहे का नाही हे स्वतः अध्यक्ष जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. ज्या अर्थी या गेल्या 4 वर्षामध्ये शासनाचा जो लेखापरीक्षक अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात जातो. जाजम खरेदी घोटाळा हा खूप चर्चेत आहे. आता शेतकऱ्यांची डिबेंचरची रक्कम 40% म्हणजे मला वाटतं गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केलेली आहे. असं असताना सगळं अलबेला हे म्हणणं चुकीचं होईल. सगळ्यात महत्त्वाचं आहे की गेट तोडून कोणी आत आलेलं नाही आहे. शेतकरी आहे, संवेदनशील आहे, त्याच्या भावना समजून घ्या. दिवाळी तोंडावरती आहे, त्याला जास्त थोडेसे पैसे आपण देऊ शकलो तर ते आपल्याकडनं चांगलं होईल. त्यांचा उद्देश फक्त त्याच्या 2च मागण्या आहेत, बाकी काही नाही. आणि इथं मला तुम्हाला सांगायचं आहे की ते शेतकरी दूध उत्पादक आहे, संस्था प्रतिनिधी आहेत आणि जे कोणी या कार्याला सपोर्ट करतायत अशी लोक सुद्धा आलेली आहेत. नाही, प्रशासनाला कुठल्याही प्रकारचं आम्ही हे केले धक्काबुक्की केलेली नाहीये. जनावरं इथे आली होती, जनावरांना बाजूला करताना थोडंफार काही झालं असेल पण आम्ही ते समजून सांगितलेलं आहे जनावरं बाजूला ठेवा, जनावरांना काही काय माहिती. आता मी जाऊन बघते कोण कोण आले, त्यांना बाहेर घेऊन येते. आता हे शेतकऱ्यांनी सांगावं गेल्या 12 दिवसात एकही मीटिंग झालेली नाहीये किंवा याच्यावरती फक्त टेक्निकल गोष्टी सांगतात. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की 4 प्रतिनिधी बोलवून याच्यावरती एक सुवर्ण मध्य काढणं प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी गरजेचं होतं. त्या पद्धतीनं प्रतिनिधी माझ्याकडे आलेत आणि मी शक्यतो तोच प्रयत्न करेन. हा निर्णय त्यांनी मागे नाही घेतला तर. पण आज तर मी वर्तमानपत्रातलं वाचलं की ते विचार करतात की वसुबारसच्या दिवशी ते काहीतरी शेतकऱ्यांना गिफ्ट म्हणून भेट म्हणून काहीतरी जाहीर करणार आहेत. तर मला अपेक्षा आहे देव त्यांना सद्बुद्धी देव आणि डिबेंचरची रक्कम नाही तर बिल फरक जादाचा देता यावा. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मला दूध संस्थावाल्यांनी निमंत्रण दिलं होतं, त्यांनी निवेदन दिलं होतं त्या बाबतीत. त्यामुळे त्यांना ठरवूनच पुढची दिशा मी क्लिअर करेन. मी हे बघा, पहिली गोष्ट तर हा मोर्चा मी स्वतः काढलेला नाहीये. दुसरी गोष्ट मी गोकुळच्या विरोधात उठलेली नाहीये. लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली, त्यांना पाहिजे होतं मी त्यांच्या सोबत यायला, मी त्यांच्या सोबत आहे. मी कुठल्याही प्रकारे महायुतीत खडा टाकलेला नाही. हे बघा, शेवटी आज मी इथं विश्वस्त म्हणून बसते ते त्या लोकांनी मतदान केलं म्हणून. आणि जर आज जर मलाच त्यांच्या कुठल्या गोष्टीची जर काळजी नसेल तर मला विश्वस्त म्हणून घेण्यात काही रस नाही. हे बघा, ही गोष्ट अशी होईल आणि निवडणुकीच्याच तोंडावरती होईल असं मी प्रिडिक्ट केलं नव्हतं किंवा हे कुणाला माहिती नव्हतं. तर ही गोष्ट योगायोगाची झालेली आहे. लोक संतप्त आहेत. तर मला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका बाजूला ठेवा. निवडणुकांचा हा उद्देश नाही आहे. हा एक गरीब शेतकऱ्याचा मुळात खरं तर त्यांच्या दिवाळीसाठी म्हणून त्यांना फडफड आहे. त्यांचे 4 पैसे त्यांच्या